भूतकाळामध्ये काँग्रेसने केलेल्या चुका आपण पुन्हा करू नये, त्या चुकांमुळेच काँग्रेसला सत्तेतून बाहेर पडावं लागलं होतं, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। तसंच 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नाहीये हे आपण लक्षात ठेवायला हवं। तसंच काँग्रेसने ज्या चुका केल्या त्याच चुका आपण करत राहिलो तर काँग्रेसला सत्तेबाहेर फेकण्याचं आणि जनतेने आपल्याला सत्ता दिल्याचा काही एक उपयोग होणार नाही, असंही गडकरी म्हणतायत। अडवाणी जी नेहमी म्हणायचं की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स। म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बीजेपी अँड काँग्रेस? आपलं वेगळेपण कशात आहे आणि हे वेगळेपण कशात आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण नक्कीच पार्टी विथ अ डिफरन्स राहू। पण जे काम नाही करायला पाहिजे जे ज्यांनी केलं आणि ज्यांच्या नाराजीमधून लोकांनी आपल्याला निवडून दिलं तेच काम जर आपण करणार असू तर त्यांच्या जाण्यात फायदा नाही आणि आपल्या येण्यात फायदा नाही। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या पार्टीला आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या बाबतीमध्ये पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्ध तुझचा दुसरा सीझन। होई मन सुद्ध तुझं।